नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आपल्यापैकी ना भरपूर अशा स्त्रिया असतात ज्या की फक्त आपलं घर, आपलं मूल, आपला संसार तर याच गोष्टीमध्ये गुरफटलेल्या असतात आणि या आपलं आपलं मध्ये ना कुठेतरी त्या स्वतःला म्हणजे मला काय आवडतं, मी काय करू शकते, माझे काय कॅपॅबिलिटीज आहेत, माझी काय स्वप्न आहेत, तर या गोष्टींना त्या विसरून जातात। तर जरी आपण गृहिणी असलो, जरी आपण घरातूनच काम करत असलो तरी सुद्धा आज मी तुम्हाला काही टिप्स दाखवणार आहे स्पेशली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, सो दॅट तुम्हाला इन फ्युचर या गोष्टी भरपूर उपयोगाला येणार आहेत किंवा प्रेझेंट मध्ये सुद्धा भरपूर उपयोगाला येणार आहेत। तर आजची आपली जी टिप आहे ना, तर ती माझी पर्सनल फेवरेट झाली आहे, कारण तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघितलात आणि आत्ताचे व्हिडिओज बघितलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली डिफरन्स लक्षात येईल। तर जुन्या व्हिडिओज मध्ये मी इतकी प्रेझेंटेबल नव्हते, पण हल्ली मी खूप छान आवरते, सकाळी अगदी प्रेझेंटेबल होते आणि मग मी तुमच्यासोबत व्हिडिओज वगैरे जे काय असतील तर ते रेकॉर्ड करते। अगदी काही रेकॉर्ड नसेल जरी करायचं ना तरी सुद्धा मी हल्ली अशी छान आवरते आणि त्यानंतर रेकॉर्ड करते। तर यामुळे काय होतं, एक छान एनर्जी आपल्यामध्ये येते आणि जे काम आपण करत असतो, कुठलंही काम असो, तर ते ऑफिसचं असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल, तर एक छान सकारात्मक ऊर्जा किंवा एक पॉझिटिव्ह वाइब्स जे असतील ना तर ते तुमच्या आजूबाजूला ऑटोमॅटिकली तयार होतात। तर मी नवीनच माझ्या भावाने ऍक्च्युली मला रक्षाबंधनला एक परफ्यूम पण दिला होता। तर डेली मी या सगळ्या गोष्टी फक्त व्हिडिओ पुरत्या नाहीत तर डेली या सगळ्या गोष्टी मी करते आणि जो पॉझिटिव्ह चेंज मी स्वतःमध्ये अनुभवलेला आहे तर त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की अगदी तुम्ही घरामध्ये काही तुम्ही गृहिणी आहात किंवा काही तुम्ही काम करताय तर अगदी छान नीट नेटकं असलं ना की आपल्याला खूप छान कॉन्फिडेंट वाटतं। तर आजची आपली दुसरी टीप आणि जी की खूप महत्त्वाची टीप आहे ॲक्च्युली। तर भरपूर जण मला विचारत असतात की क्षितिजा, तू तुझ्या 3 मुलांसोबत तुझं काम, तुझं यूट्यूब, तुझं कॉन्टेंट क्रिएशन, अकॅडमी, एजन्सी आणि आता सुद्धा अजून तू भरपूर वेगवेगळे आयडिया सुचवतेस, तर ह्या सगळ्या गोष्टी तू कसं मॅनेज करतेस? तर मला एकच सांगायचं आहे, ते म्हणजे तुमच्या मुलांना ना कंटिन्युअसली काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये असेल ना तर एंगेज करून ठेवा। तर माझी 3 मुलं आहेत आणि 3 मुलांसोबत मी घरातूनच या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या मॅनेज करत असते। त्यामुळे काहीतरी एज्युकेशनल टॉईज असतील, बुक्स असतील, तर या सगळ्या घ्या आणि मॅसअप होऊ देत, असं काही नाही का घर व्यवस्थितच राहिलं पाहिजे। लहान मुलं आहेत म्हटल्यावरती या गोष्टी होणार, नंतर तुम्ही ते आवरू शकता, तर मेस होऊ देत, पण छान त्यांना सुद्धा एक छान टाईम तुम्ही दिला पाहिजेत। खेळायला असेल, मन मोकळेपणाने खेळायला असेल तर ते तुम्हाला टाईम देणार आहेत तुमचं काम करायला। आणि याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही मुलांना एंगेज करता एखाद्या गोष्टीमध्ये तर त्यावेळी मग तुम्हाला जे काही करायचं असेल काम तर ते करू शकताय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवरती कंटिन्युअसली स्क्रोलिंग करून एंटरटेनमेंट कंझ्युम करत बसण्यापेक्षा एखादं पुस्तक, ठीक आहे, पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, वाचनाची जी सवय आहे तर ती खूप महत्त्वाची आहे। तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी पुस्तक हवं ज्याच्यामधून तुम्ही काहीतरी स्किल्स शिकताय किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकताय। तर कंपल्सरी तुम्हाला दिवसातून ॲटलिस्ट 2 ते 3 पानं पुस्तकाची जी असेल तर ती वाचायलाच हवी, नवीन गोष्टी ज्या असेल तर त्या शिकायलाच हव्या। तर फोनवरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की फोनचं काय होतंय, एखादी रील आपण ओपन करतोय आणि मग ती रील बघितली की दुसरी, झाली की तिसरी, असं कधी आपला किती वेळ जातोय ना तर हे आपल्या लक्षात पण येत नाही। पण हा जो स्मार्टफोन आहे ना तर त्याचा स्मार्ट पद्धतीने जर तुम्ही वापर केलात तर भरपूर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये स्मार्ट घडतील आणि तुम्ही एक स्मार्ट गृहिणी जी असेल तर ती होऊ शकता। मोबाईलचा वापर, यूट्यूबचा वापर फक्त एंटरटेनमेंट किंवा सिरियल्स, पिक्चर्स, गाणी तर याच्यासाठी न करता तुम्ही त्याच्यावरती भरपूर एज्युकेशनल कॉन्टेंट जो असेल ना तर तो बघू शकता। जसं की यूट्यूबवरती तुम्ही स्पोकन इंग्लिश का असेल तर ते सर्च करू शकता, ग्राफिक्स असेल ते सर्च करू शकता, भरपूर वेगवेगळे स्किल्स असतील जे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून जे असेल तर ते शिकू शकताय। तर भरपूर जणांचा मला सेम प्रश्न असतोय की मुलींसोबत कशा गोष्टी मॅनेज करतेस? तर माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मला एक पॉझिटिव्ह वे जी आहे, एक म्हणजे पॉझिटिव्ह साईड जी आहे वर्क फ्रॉम होमची, तर मी ती तुमच्यासोबत शेअर करते। नक्कीच मी निगेटिव्ह साईड पण शेअर करेन, जो त्रास मला होतो, ज्या गोष्टीतून मी जाते, तर या पण कधीतरी मी निवांत तुमच्यासोबत या गोष्टींवरती गप्पा मारेन। पण आज मला वाटतंय का थोडंसं पॉझिटिव्ह बोलावं आणि तुम्हाला सुद्धा मोटिवेट जे असेल तर ते करावं। तर माझ्यासाठी काम जितकं महत्त्वाचं आहे, फायनान्शियल इंडिपेंडन्स जितका महत्त्वाचं आहे, तर तितकंच माझ्या मुलांसोबत टाईम स्पेंड करणं, क्वालिटी टाईम जो आहे तर तो स्पेंड करणं महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यासाठीच मी ही सगळी धडपड जी असेल तर ती करते। यूट्यूब असेल, सोशल मीडिया एजन्सी असेल,
अकॅडमी असेल, तर या सगळ्या गोष्टी मी वर्क फ्रॉम होम करते. कारण फक्त आणि फक्त मुलांच्या भविष्यासाठी. कारण प्रत्येक आईवडिलांप्रमाणे मलाही वाटत असतं की आपल्या मुलांनी आपण जो स्ट्रगल फेस केलेला आहे, आपण ज्या फेजमधून गेलेलो आहे, तर ते न करता त्याच्याही पेक्षा पुढे जावं, त्याच्याही पेक्षा वरती जावं आणि छान छान गोष्टी ज्या असतील तर त्या त्यांच्या लाईफमध्ये असाव्यात. आपण जितकं आपल्याकडून देऊ शकतो तर तितकं आपण मुलांना आपल्या द्यावं. कारण मला ना भरपूर महिलांचे मेसेजेस येतात की मॅडम आम्हाला आमच्या मुलांसाठी जे असेल तर ते आमचं करिअर जे असेल तर ते करायचं आहे. तर आपली फॅमिली म्हणजे आपला सेफ झोन असतो. तर ज्या गोष्टी आपण इतरांसोबत शेअर करू शकत नाही तर त्या गोष्टी नक्कीच आपण आपल्या फॅमिली सोबत ज्या असतील तर त्या शेअर करू शकतो. आणि स्पेशली जर तुम्हाला लहान छोटी छोटी मुलं असतील तर मोस्टली लेडीजना काय वाटते की छोटी मुलं आहेत, आता जर सगळं बंद, करिअर बंद, मोठी स्वप्न बघायचं बंद. पण असं काही नसतंय. तर आज मी तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे, लाईव्ह डेमो, की कशा प्रकारे तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जो आहे तर तो बिल्ड करू शकता, तेही जर तुमची छोटी छोटी मुलं असतील तर आपण अज्युम करूयात की तुम्हाला ना एक युट्यूबचं चॅनल चालू करायचं आहे, माझ्यासारखं सेम. म्हणजे तुम्ही दिसताय आणि बोलताय, टॉकिंग हेड आहे. मग अशा वेळेला ना आपल्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो की बाबा कसा लेक्चर रेकॉर्ड करणार, कसं मी बोलणार आणि कसं काय काय करणार. तर बेटर राहील तुम्ही ना तुमच्या घरामध्येच प्रॅक्टिस करा. मोस्टली दुपारच्या वेळेमध्ये घरामध्ये कोणीच नसतं, तुम्ही आणि तुमची मुलंच असताय फक्त. तर अशा वेळेला ही जी प्रॅक्टिस असेल तर ती तुम्ही करू शकताय. फॉर एक्झाम्पल एखादा व्हिडिओ, फर्स्ट व्हिडिओ रेकॉर्ड तिथं बस. फर्स्ट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या आधी सिम्पली प्रॅक्टिस करू शकताय. तुमची मुलं जर ऐकत असतील तर मुलांना ऐकवा, माझी तर काय ऐकत नाहीयेत, त्यामुळे मी स्वतःशीच बोलेन. किंवा मग सिम्पली मी काय करणार, माझा मोबाईल जो आहे तर तो घेणार, फोन घेणार, फोनमध्ये माझं ओपन करणार मी कॅमेरा ओपन केला आणि रेकॉर्डिंग स्टार्ट करणार आणि मी बोलणार, नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बोलणार आहोत, काय बोलणार आहोत, ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये आपण बोलू शकतो. मिस्टेक्स होतील आणि मिस्टेक्स मधूनच शिकायचं आहे. फक्त काय काय बोलणार आहे ना तर ते आधी ठरवायचं. म्हणजे आजचा व्हिडिओ कशावरती असणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय बोलणार आहे, मग ऑटोमॅटिकली हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते. सुरुवातीला इनिशियल स्टेजला थोडं असं म्हणजे असं होऊ शकतं. माझे जुने व्हिडिओज बघा, माझं चॅनल ओपन करा आणि ओल्ड व्हिडिओज वरती क्लिक करा. किंवा माझं अजून एक जुनं चॅनल होतं, याच्या आधी एक चॅनल होतं, तर त्याच्यावरचे काही व्हिडिओज मला मिळाले ना तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. मला पण असं खूप व्हायचं, म्हणजे मी पाठांतर करून बोलायचे. पण आता माझा इथे इतका डेटा सगळा फिट झालाय ना की आता पाठांतर नाही, आता असं वाटतं की एका व्हिडिओमध्ये मी बोलू शकत नाही. म्हणजे एक व्हिडिओचा जो वेळ आहे ना तर तो मला पुरत नाही. कंटिन्युअसली जे काय माझं भाषण असेल ना तर ते मी बोलू शकते. तर हा कॉन्फिडन्स येतो तुमच्यामध्ये. तर ट्रस्ट मी, स्कूलमध्ये असताना मी एका रिअल इन्सिडेंट वरून सांगते. स्कूल लाईफ मध्ये असताना अगदी 5वी 6वी पर्यंत सगळ्या स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचे, स्पीच कॉम्पिटिशन मध्ये. पण हळूहळू कळायला लागलं ना तर त्यावेळी एक गोष्ट माझ्या आत्ता लक्षात येते, म्हणजे माझे फ्रेंड्स काय म्हणतील, लोक काय म्हणतील, मी जर चुकले तर तिथे बोलताना. तर अशा विचाराने ना हळूहळू 5वी 6वी नंतर स्पीच कॉम्पिटिशन मध्ये असेल, फॅन्सी ड्रेस मध्ये असेल, भाग घ्यायलाच मी मागे बघायचे. माझी मम्मी जबरदस्ती मला सगळीकडे भाग घ्यायला लावायची, पण मोस्ट ऑफ द टाइम मी अवॉइड करायचे. आणि स्पीच वगैरे म्हणजे असं बोलायचं वगैरे असेल ना खूप माणसांच्या तर मी अवॉइडच करायचे. आणि मग आमचे टीचर एक होत्या, तर त्या काय करायच्या, खूप कमी जर एंट्रीज आल्या असतील स्पर्धेसाठी तर मग ऑन द स्पॉट एंट्रीज घ्यायच्या. म्हणजे जे ऑडियन्स बसलेले असते ना स्टुडंट, तर त्यांच्यातून मुलांना उठवायचे. आणि मग ते पण उठवताना कसं करायचं आपण, असं म्हणजे खाली डोकं करायचं, सो दॅट त्या टीचरनी मला बघू नये आणि टीचरनी मला उचलू नये. तर इतकं स्कूल लाईफ मध्ये माझा कॉन्फिडन्स जो होता 8वी 9वी 10वीला तर तो झिरो झाला होता. का तर फक्त फ्रेंड्स काय म्हणतील, चुकलं तर मला बोलता नाही येणार व्यवस्थित. तर हे सगळा प्रेझेंटेशनचा खेळ असतो आणि कॉन्फिडन्सचा खेळ असतो. नक्कीच चुकू द्या, चुकलं तर चुकलं आणि कोणी काय बोललं तर बोललं, असा जर कॉन्फिडन्स ठेवला आणि अशी जर भावना ठेवली तर नक्कीच लाईफमध्ये पुढे जाल. आणि जर लोकांचा विचार करत बसला ना की कोण काय म्हणेल, मला हसतील लोक, असं होतील तसं होतील, तर मग तुम्ही कधीच स्टार्ट करू शकणार नाही. तुमचा पहिला व्हिडिओ कधी स्टार्ट करू शकणार नाही, किंवा तुमच्या करिअर मधलं काही असेल तर कधी स्टार्ट करू शकणार नाही. त्यामुळे स्टेप नंबर 1 इज प्रेझेंटेशन स्किल्स जे आहेत ना तर ते ऑटोमॅटिकली 1 बाय 1 ज्यावेळी तुम्ही बोलायला चालू करताय, प्रेझेंट करायला चालू करताय, तर डेव्हलप होतात. फक्त विचारत करत बसलात तर होणार नाही. तर आपली पुढची टिप जी आहे तर ती आहे, 2 प्रकारच्या महिला असतात. पहिल्या म्हणजे जे काही त्यांची हाऊसहोल्ड कामं असेल ना तर दिवसभर करत राहतात
आणि दुसऱ्या टाईपच्या महिला म्हणजे फास्टमध्ये कामावरून थोडाफार स्वतःसाठी वेळ काढतात. तर तुम्हाला कोण व्हायचं आहे तर ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. सकारात्मक भावनेने जे असेल तर ते काम करायला चालू करा, दिवसाची सुरुवात करा. नक्कीच तुमची कामं जी असेल ना तर ती फास्ट तुमच्याकडून होणार आहेत. त्याच्यानंतर आपली पुढची टिप जी आहे तर ती आहे थोडंफार फायनान्सच्या बाबतीत जे असेल ना तर ते थोडंसं तुम्ही हुशार व्हा. म्हणजे तुम्ही महिनाभरामध्ये जे काही तुमच्या घरामध्ये फायनान्शियल एक्सपेन्सेस असतात, इन्कम असतो, तर या सगळ्या गोष्टींना तर नोट डाऊन करायला चालू करा. म्हणजे तुम्ही बाजार किती भरलेला आहे, तुमच्या काही लोकलच्या बिश्या असतील तर ती कितीची आहे, काही सोन्याची बिश्शी तुम्ही काढली ती कितीची काढलेली आहे, SIP करताय ती कितीची तुम्ही करताय. त्यानंतर इतर काही खर्च असतात जसं की ट्रॅव्हलिंग वगैरेमध्ये काय एक्सपेन्स होतो तर तो किती होतो. तर या गोष्टींना व्यवस्थित ट्रॅक करा आणि कुठे आपण काय करू शकतो, आपली सेव्हिंग किती होते, इन्व्हेस्टमेंट किती होते, तर या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला कळल्या पाहिजेत. म्हणजे थोडंफार फायनान्शियल प्लॅनिंग, कारण स्त्री म्हणजे तिच्या घराचं एकदम होम मिनिस्टर असते, फायनान्शियल मिनिस्टर असते, सगळ्याच गोष्टी तिच्या हातात असतात. आणि त्यामुळे जरी आपण पैसे कमवत असू किंवा नसू, ठीक आहे मी रिपीट करते, जरी आपण पैसे कमवत असू किंवा नसू, घरामध्ये येणारे जे पैसे आहेत तर ते कसे खर्च होणार आहेत, ते कुठे जात आहेत, काय होतात, तर या सगळ्या गोष्टींचं नॉलेज जे असेल तर ते तुम्हाला असायला हवं. तर आता पैशाचाच विषय निघालेला आहे तर मी आज तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही बघा, एक पोस्टर मी बनवलेला आहे. तर स्पेशल मी आता सध्या महिलांसाठी जे काही महिलांचे उद्योग असतील ना तर ते मी अगदी कमी कॉस्टमध्ये महिलांसाठी पोस्टर्स जे असतील तर ते बनवून देत आहे. तर हा पोस्टर जो होता तर तो मी काल बनवला होता एका ताईसाठी. त्याची मला डिटेल्स आली होती. हे 1600 रुपये पोस्टरचे नाही आहेत बरं का, हे अकॅडमीचे आहेत. तर हे पोस्टर बघा मी त्यांना पाठवलं, ठीक आहे. अगदी मला एक 15 ते 20 मिनिटं लागले पोस्टर डिझाईन करायला. लगेच त्या ताईने मला स्कॅनर पाठवा म्हणून मेसेज केला. मी स्कॅनर पाठवला आणि लगेच त्यांनी जे काही पेमेंट होतं त्यांचं तर ते केलं. म्हणजे अगदी दिवसभरामध्ये मी एक 5-10 जरी पोस्टर्स बनवले तरी आरामात मी 1000 रुपये कमवू शकते. फक्त त्या लेवलची मार्केटिंग मला करावी लागेल. तर काही लोकांना काय वाटतं आता माहिती आहे का, की मॅडम तुमच्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत त्यामुळे तुम्हाला मिळतात कामं, आम्हाला कशी मिळतील. तर हे काही कॉन्टॅक्ट्स माझे एका दिवसात झालेले नाही आहेत बरं का. याच्या फील्डमध्ये मी अगदी पॅशनेटली उतरली आहे. मी खूप स्ट्रगल केलं आहे, खूप कॉन्टॅक्ट्स मी स्वतः कलेक्ट केलेले आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी पॉसिबल होते. तुम्ही पण करा. माझी पण सुरुवात जी होती ना तर ती शून्यातूनच झाली होती. मी या फील्डमध्ये आले तर माझ्याकडे काहीच नव्हतं. यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर्स होणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, खूप कठीण होतं. तुम्ही माझे जुने व्हिडिओज जाऊन बघा, खूप अवघड फेज होती ती. पण मी कधीही इथे हार मानली नाही की मला होणारच नाही, मला त्रास होईल किंवा इकडे कॉन्टॅक्ट्सच लागतात. तर अशा गोष्टी मी कधी केल्या नाहीत. तर का होणार नाही, मला काय करायला लागेल, तर या सगळ्या गोष्टींचं मी अनालिटिक्स करत गेले आणि हळूहळू ना अगदी एकदम नाही पण हळूहळू सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पॉसिबल झाल्या. अगदी यूट्यूबचे सबस्क्रायबर्स पण पहिलं 1000 झाले तेव्हा खूप आनंद झाला, 5000 झाला तेव्हा आणखी आनंद झाला, 10,000ला आनंद झाला, 20,000, 30,000. तर हळूहळू या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये ज्या असतील ना तर त्या होत गेलेल्या आहेत. त्यामुळे कधीच कुठली गोष्ट आहे तर ती तुम्ही या स्टेजला आहात म्हणून ते तुमच्यासोबत होते तर तसं न करता तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तुम्ही सुद्धा एक पाऊल टाका ना पुढे. ठीक आहे, मी जसं या स्टेजला आहे किंवा मी अजून माझ्यापेक्षा जास्त वरती ज्या महिला असतील तर मी त्यांना ॲडमायर करते. मला अजून तिथेपर्यंत जायचं आहे. तिथेपर्यंत जायला फक्त विचार करून नाही जाऊ शकत आपण. तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला स्टेप्स ज्या असतील तर त्या टाकायला पाहिजेत आणि मगच तुम्ही तिथपर्यंत जे असेल तर ते जाऊ शकता. तर आपली आजची पुढची टिप जी आहे तर ती आहे की नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी जे असेल तर ते तयार राहा. तर अगदी एखादा कोर्सच लावायला पाहिजे असं काही नाही. भरपूर गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्हाला शिकायला मिळतात. अगदी तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून पण शिकायला मिळतात. पण काहीतरी शिकायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे ही जी भावना आहे ना तर ती तुमच्यामध्ये तयार झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी काहीतरी स्वप्न जे असेल ना तर ते तुम्ही बघितलं पाहिजे. कोणतंही स्वप्न तुमच्या स्वतःसाठी असेल, तुमच्या फॅमिलीसाठी असेल तर ते स्वप्न जे आहे ना तर तेच तुम्हाला पुढे जायला जे असेल तर ते प्रोत्साहित करतं. म्हणजे कधी आपल्याला असं वाटतं ना की नाही होणार आहे माझ्याकडून, नाही पॉसिबल आहे, तर मग ते स्वप्न का चालू केलं होतं ना तर ते आठवा. तो का जर तुम्हाला आठवलात ना की नक्कीच तुम्ही ऑटोमॅटिकली पुन्हा दमलेल्या मूडमधून जे असेल तर ते अगदी फ्रेश होत आहे आणि पुन्हा एका नवीन पॉझिटिव्ह एनर्जीने तुमचं काम जे असेल तर ते करायला चालू
कराल. तर काय मग पटले का नाही माझे विचार? तर माझे विचार कसे वाटले आणि तुमचे काय विचार आहेत तर ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. कारण आपलं जे चॅनल आहे तर ते बोथ वे आहे. तुमचे जे कॉमेंट्स येतात, तुमचे जे प्रॉब्लेम्स येतात, तर त्याच्या अकॉर्डिंगली काही सजेशन्स माझे एक्सपिरियन्स थ्रू असेल किंवा माझ्या काही मैत्रिणींचे एक्सपिरियन्स थ्रू असेल तर ते मी नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करण्याचा प्रयत्न करते. काहीतरी सकारात्मक बदल घडवूयात आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊयात आणि सगळ्यांनी एकत्र ग्रो करूयात. लेट्स ग्रो टुगेदर. तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिला फ्रेंड सोबत स्पेशली जो असेल तर तो तुमचा व्हिडिओ जो असेल तर तो शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. आणि हो, आपला जो व्हिडिओ आहे तर तो बरोबर रोज सोमवार ते शनिवार रोज 12 वाजता जो आहे नूनला 12 वाजता जो आहे तर तो येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही बेल आयकॉन वरती हिट नसेल केलं ना तर बेल आयकॉन वरती हिट करा. म्हणजे व्हिडिओ आलाच आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. फक्त रविवारी आपण सुट्टी घेतो. सोमवार ते शनिवार डेली व्हिडिओज तुम्हाला असेच छान छान मोटिवेशनल व्हिडिओज जे असतील तर ते तुम्हाला बघायला मिळतील. अजून कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओज हवेत किंवा तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत तर ते तुम्ही मला डायरेक्ट कॉमेंट करू शकता. आणि जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल कॉमेंट करून तुमचं प्रॉब्लेम सांगायला, शेअर करायला, तर माझा नंबर जो आहे तर तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील पर्सनल किंवा फायनान्शियल किंवा तुमच्या हेल्थ प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील किंवा वर्कशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळे तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रू, व्हॉइस मेसेज थ्रू जे असेल तर ते पाठवू शकताय किंवा टेक्स्ट मेसेज थ्रू पण पाठवू शकताय. आणि तुमच्या प्रॉब्लेम्सना सॉल्युशन जे आहे तर ते देण्याचं काम, प्रयत्न जो आहे तर तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू. कारण आपल्याला असं वाटत असते की हे आपल्यासोबतच होतंय, हे मलाच त्रास होतोय, माझ्यासोबतच होतंय. पण तसं नाही. आपल्यासोबत आपल्या बऱ्याच गोड मैत्रिणी असतात की ज्या सेम सिच्युएशन मधून किंवा सेम प्रॉब्लेम मधून जे असेल तर ते जात असतात. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी समाजामध्ये असेल किंवा स्पेशली महिलांमध्ये असेल काहीतरी सकारात्मक बदल जो असेल तर तो घडवण्याचा आपण प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की चेक करा.